माँ दुर्गेचे तिसरे रूप चंद्रघंटा म्हणून ओळखले जाते। या रूपात माता सिंहावर युद्धाच्या मुद्रेत बसलेली दिसते आणि तिच्या कपाळावर तासाकृती चंद्रकोर असल्यामुळे तिला चंद्रघंटा म्हणतात। त्यांच्या 10 हातात त्रिशूळ, धनुष्य, गदा आणि तलवार इत्यादी शस्त्रे दिसतात। ज्योतिषशास्त्रात मातेचा संबंध मंगळ ग्रहाशी मानला जातो। नवरात्रीचा तिसरा दिवस चंद्रघंटा मातेला समर्पित करण्यात आला आहे। तिसऱ्या दिवशीच्या पूजेमध्ये दुधापासून बनवलेल्या वस्तू किंवा सुकामेवाचा नैवेद्य दाखवावा। असं केल्याने भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। या दिवशी तुम्ही तुमच्या देवी आईला दुधापासून बनवलेली मिठाई, ड्रायफ्रूट्स, बर्फी इत्यादी अर्पण करू शकता। श्री स्वामी समर्थ। नमस्कार। चंद्रघंटा मातेची कथा ऐकल्याने सर्व दुःख दारिद्र्य दूर होते। ही कथा मध्येच सोडू नका। तसेच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माताचे भक्त असाल तर जय माता दी अवश्य टाईप करा। पौराणिक कथेनुसार एकेकाळी राक्षसांनी पृथ्वीचा ताबा घेतला आणि लोकांना सर्व प्रकारे त्रास दिला। महिषासूर नावाच्या राक्षसानेही देवांना सोडले नाही आणि देवराज इंद्राचे सिंहासनावर कब्जा करण्यासाठी स्वर्गात पोहोचले। अशा स्थितीत पृथ्वी आणि स्वर्गाला राक्षसापासून मुक्त करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश देवता आले। त्यानंतर तिन्ही देवांनी संताप व्यक्त केला। या दरम्यान भगवान महादेवने चंद्रघंटा देवीला त्रिशूळ दिले, भगवान विष्णूने चक्र दिले, इंद्राने आपली घंटा दिली आणि सूर्यदेवाने आपले वैभव दिले। त्यानंतर देवी चंद्रघंटाने महिषासुराचा वध केला। त्यांच्या मुखातून एक दैवी ऊर्जा बाहेर पडली जी आई चंद्रघंटाच्या रूपात अवतरली। श्री स्वामी समर्थ।